दाखव तुमचं इकडचं नाही दिसत आहे ना? दिसतंय सर व्यवस्थित, काय अडचण नाही. नाही खाली जातोय तो उलट. नाही ना. आता हा, बरोबर ठीक आहे. झालं. हो हो ठीक आहे ठीक. झाले का सगळे? करायचं चालू सर मग? हो सुरू करा सर, काय अडचण नाही. ओके ओके. आवाज येतोय का सर्वांना? हो येतोय येतोय. सर्वांना नमस्कार, गुड इव्हिनिंग. पुन्हा एकदा आपण भेटत आहोत. मागच्या तासाला आपण वर्ग व वर्गमूळ याबाबत सखोल अशी माहिती बघितली होती आणि तुम्हाला होमवर्कही दिलेला होता. अपेक्षा आहे की तुम्ही तो होमवर्क सर्वांनी केलेला असेल. आज आपण त्याच अनुषंगाने त्याच धर्तीवर असणारा दुसरा टॉपिक बघणार आहोत, घन व घनमूळ. आता हे सर्व करत असताना बाळांनो एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की कुठलंही गणित असो किंवा संख्यावरील कोणती क्रिया असो किंवा गणित हा विषय जरी बघायचा असेल तर आपले पाढेपाठ असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे कमीत कमी प्रत्येकाने 30 पर्यंत पाढेपाठ हे करूनच ठेवा. थोडे थोडे सुट्टे आहेत. ठीक आहे, आपण आपल्या विषयाकडे जाऊया. घन व घनमूळ. मागील वेळी सुद्धा आपण ज्यावेळेस वर्ग व वर्गमूळ बघत होतो त्यावेळेस तुम्हाला काही मी ट्रिक्स सांगितलेलं होतं. अशी कोणती ट्रिक्स नसते किंवा त्याच्यावर काहीतरी असं उपाय असतो असं काही नसतं. त्याच्या मागे सुद्धा एक आकडेमोड असते. आपण ज्याला लॉजिक म्हणतो, तर्कशास्त्र म्हणतो. असं डायरेक्ट काही उत्तर येत नसतं. तर त्याच्या पाठीमागे एक सांख्यिकी क्रिया केलेली असते. तसंच आज घन आणि घनमूळ बघताना सुद्धा आपल्याला शाळेत शिकवताना किंवा वर्गातही शिकवताना आपले शिक्षक अतिशय सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु जी पारंपरिक पद्धत आपली जी आहे की घन म्हटल्यानंतर एखाद्या संख्येचा 3 वेळेस आलेला गुणाकार, म्हणजे एक संख्या 3 वेळेस गुणाकाराच्या रूपात आपण लिहितो आणि जे काही उत्तर येतं त्याला आपण घन असे म्हणतो. जसं उदाहरण म्हणून घ्यायचं झालं तर समजा आपल्याला 3चा घन आपण असं लिहितो. 3च्या वरती जे घातांक दिलेला आहे तिसरा त्याला आपण घन म्हणतो. दुसऱ्या घातांकाला आपण वर्ग म्हणतो. तिसरा घातांक असेल तर त्याला घन म्हणतो. याचा आपण लिहितो कसे 3 गुणिले 3 गुणिले 3. याचा अर्थ असा होता की ह्या 3चा 3 वेळेस केलेला गुणाकार, म्हणजे एखाद्या संख्येचा 3 वेळा गुणाकाराची संख्या आलेली असते तर येणाऱ्या गुणाकाराला त्या संख्येचा घन असे म्हणतात. मग आपण नेहमी शिकल्या पद्धतीने कसं करतो की पहिल्यांदा 3 गुणिले 3 करतो, मग 3 गुणिले 3 9, मग गुणिले 3, मग 9 9 त्रिक 27, मग आपण म्हणतो 3चा घन आला 27. या पद्धतीने आपण शाळेत शिकलेलो आहोत. परंतु आज मी थोड्याशा काही जेवढं सोप्या पद्धतीने सांगता येईल तेवढं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि जरी काहींना ते ट्रिक्स नाही लक्षात आली तर अजून दुसरी पद्धत आहे. 1-2 पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करेल. ते तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि आपली वही, पेन हे आपल्या हातातच ठेवा. कारण जसं वर्ग करणं जेवढं सोपं होतं तेवढं घन करणं सोपं नाही, कारण आता गुणाकार 3 वेळेस येणार आहे. त्यामुळे घन करणं ही थोडीशी क्रिया थोडीशी अवघड असते. त्यामुळे पहिली एक गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवा की आपल्याला कमीत कमी 10 पर्यंत घन संख्या ह्या पाठ असल्याच पाहिजे कुठल्याही परिस्थितीत. हे आपण पाठ करायचं, हे मोस्ट इम्पॉर्टंट. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला पुढच्या 2 अंकी कोणतीही संख्या असेल तर तिचा घन कसं करायचं त्याच्या मी थोडेसे ट्रिक्स सांगणार. ठीक आहे, सगळ्यांना कळलं? तर त्याच्यापूर्वी आपण एक 2-3 नियम बघूया की नेहमी धन संख्याचा येणारा घन जो असतो तो धनच असतो. म्हणजे थोडक्यात काय, आपल्याला पूर्णांक संख्या आपण शिकलेलो आहोत. पूर्णांक संख्या तुम्हाला माहिती असेल की 0, इकडे उजवीकडे धन 1, 1, 2, 3, 4. इकडच्या ज्या संख्या असतात उजवीकडे त्याला आपण धन संख्या म्हणतो प्लस मध्ये, आणि इकडच्या असं -1, -2 याला ऋण संख्या म्हणतो आपण. बरोबर आहे की? मग कुठल्याही धन संख्याचा घन, म्हणजे आता इकडची कोणतीही संख्या घ्या, 2चा घन किती आला? 2चा घन हा 8 आहे. 2 गुणिले 2 गुणिले 2, 2 दुणे 4, 4 दुणे 8. तर येणारा घन सुद्धा कसा असतो? धनच असतो. म्हणजे पहिला नियम लक्षात ठेवायचा की धन संख्याचा घन हा धन येतो आणि ऋण संख्याचा घन हा ऋण संख्या येतो. म्हणजे समजा हीच संख्या जर -2 असेल तर -2चा घन कसा होणार? -2 गुणिले -2 गुणिले -2. तर मग बघा आता आपल्याला पूर्णांक संख्येच्या गुणाकाराचे नियम येतं माहिती पाहिजे की ऋण गुणिले ऋण
ऋण गुणिले ऋण बरोबर धन होतं आणि धन गुणिले ऋण बरोबर ऋण होतं. मग बघा इथं ऋण गुणिले ऋण धन झाला आणि धन गुणिले ऋण हा ऋण झाला, म्हणजे याचा जो घन येणार आहे -3चा घन हा -8 येणार आहे. हा पहिला नियम आपण लक्षात ठेवायचा की ऋण संख्या असेल त्याचा जर घन आला तर तो घन हा ऋणच येणार आहे आणि धन संख्या असेल तर त्याचा येणारा घन हा धन संख्या येणार आहे. तुम्ही लिहून घ्या वाटलं ते की धन संख्याचा घन धन संख्याच असते आणि त्याच्या खाली दुसरी ओळ लिहून घ्या की ऋण संख्याचा घन ही ऋण संख्याच असते. लिहिलंय का? झालं. नंतर पुढचं एक, आता हे मी यासाठी सांगितलं कारण एक असा प्रश्न आलेला होता एखाद्याचा, म्हणजे चुकीचं विधान ओळखा, स्कॉलरशिपला प्रश्न होता, त्याच्यामध्ये हे वाक्य होतं की ऋण संख्याचा घन धन असतो, ऋण धन संख्याचा ऋण असतो, असे उलटे करून दिलेले होते ते वाक्य. त्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टी लक्षात आलेल्या पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी असतात परंतु त्या आपल्या लक्षात राहिल्या पाहिजे. आणि दुसरा एक मुद्दा आहे तो मी लिहून देतो, तो एक लिहून घ्या. कोणत्याही पूर्णांक संख्येच्या घनाला, कोणत्याही, हे दोन एकदा लिहून घ्या मग आपण पुढचं घेणार आहोत. कोणत्याही पूर्णांक संख्येच्या घनाला कोणत्याही पूर्णांक संख्येच्या घनाला म्हणजे येणाऱ्या उत्तराला पूर्ण घन म्हणतात. पूर्ण घन म्हणतात. आता काय याचा अर्थ कसा घ्यायचा? याचा अर्थ असा घ्यायचा, उदाहरण द्यायचं झालं तर समजा -3चा घन तर किती आहे? वजाच्या नात म्हणजे -27 आला आणि धन 2चा घन याचं किती आला? 8 आला. मग ही जी -27 आहे आणि हे 8 आहे ही घन संख्या आली. मग कोणत्याही पूर्णांक संख्या, हे दोन्ही पण पूर्णांक संख्या आहेत, यांच्या घनाला म्हणजे ह्या उत्तराला पूर्ण घन म्हणतात. म्हणजे ही जी 27 आहे ही 27 संख्या पूर्ण घन संख्या आहे आणि 8 सुद्धा एक पूर्ण घन संख्या आहे, असा या ओळीचा अर्थ होतो. घेतलं लिहून घेतलं असं पुढे चालायला बाबा. ठीक आहे, लिहिलं तर पुढे जाऊया आपण. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की 1 ते 10 पर्यंतचे घन आपल्याला पाठच पाहिजे. तर मी आता सुरुवातीला 1 ते 10 पर्यंतचे घन संख्या लिहून घेतो. 1 चा घन 1, 2 चा घन 8, 3 चा घन 27, 4 चा घन 64, 5 चा घन 125, 6 चा घन 216, 7 चा घन 343, 8 चा घन 512, 9 चा घन 729, 10 चा माहिती आहे सर्वांना. हे यासाठी लिहून घेतले कारण आपण आता जे टॉपिक चालू करणार आहोत की 2 अंकी संख्येचा घन काढणे कसा काढायचा, त्याच्यासाठी एवढे तरी आपले पाठ असणं गरजेचं आहे. तर आपण आपल्या पहिल्या मुद्द्याकडे जाऊया. 2 अंकी संख्येचा घन काढणे. लिहून घ्या, मी जसं लिहितो ना तसं लिहित चला. 2 अंकी संख्येचा घन काढणे. आणि मी सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला इथे एक सूत्र पण सांगणार आहे आणि सूत्राबरोबर काही ट्रिक्स पण सांगणार आहे. त्याच्या ट्रिक्स या आकडेमोडीवरच आधारित आहे. आपल्याला माहिती बघा, वैदिक राशीमध्ये एक सूत्र आहे, ए अधिक बी कंसाचा घन.
जे जे तुम्ही युट्यूबवर वगैरे इकडं कुठं जरी बघितले असेल की अनेक शिक्षक सांगतात की एका सेकंदात घन काढा, 2 सेकंदात काढा. एक सेकंदात काढा म्हणजे ती ही ट्रिक वापरलेली असते तिथे. तिथे त्यांनी हेच सांगितलेलं असतं. हे सूत्र वापरलेलं असतं. कोणतं सूत्र आहे? हे आहे ए अधिक बी कंसाचा घन. याचं उत्तर आहे ए चा घन अधिक 3a वर्ग बी अधिक 3ab वर्ग अधिक b चा घन. आता हे काही काहींच्या डोक्यावरून जाईल. ते म्हणतील सर एवढं मोठं सूत्र लिहिलं आता हे सगळं असं करायचं का आपण? अजिबात नाही. हे फक्त लिहिलंय तुम्हाला सांगण्यासाठी लिहिलंय मी. हे सूत्र कोणाच्या लक्षात राहिलं नाही राहिलं तरी काही हरकत नाही. आपण स्वतः प्रॅक्टिस करताना आता जे उदाहरणं सोडवणार आहोत त्या उदाहरणाच्या आधारे तुम्हाला लगेच लक्षात येईल त्या सूत्राची गरज नाही पडणार. पण काय वापरलेलं याच्यासाठी तुम्हाला सांगितलं. हे दुर्लक्ष करून टाका वाटलं. पण तुम्हाला माहिती पाहिजे म्हणून सांगितलं. आणि सूत्र तुम्हाला आहे पण आता 7वीला तुम्हाला अभ्यासक्रमात तुम्ही सूत्र भेटणार आहे. ठीक आहे. तर बघूया आपण एक उदाहरण घेऊया. कशा पद्धतीने काढायचं कुठली पण 2 अंकी संख्या घेऊ. 2 अंकी कोणती घेतात? 11 पासून चालू करूया. 12 घेऊया. 11 सोपं वाटतं जरा. 12चा घन. 12चा घन. बघा काय करायचं आहे. आता याच्यामध्ये काय असतं हा ए म्हणजे हा 1 आणि बी म्हणजे हा 2 असा त्याचा अर्थ आहे. तर आता हे सगळं मी आता या गुणाकाराच्या रूपात लिहित बसणार मग खूप वेळ जाणार किंवा मग आपण 12 गुणिले 12 गुणिले 12 करणार मग 12चा वर्ग 144 पुन्हा 144 गुणिले 12 केलं तर ते पण आपल्याला सोपं पडू शकतं. हे चुकी संख्या पण मोठी संख्या असल्यानं थोडंसं अवघड जातं. मग आता थोडंसं डोकं वापरून आपण काय करू शकतो याला अजून थोडं जवळ. तर बघा मी याला सांगतो बघा हे फक्त 4 स्टेपमध्ये उत्तर काढायचं आपल्याला 4 1 2 3 4 या 4 रेषेमध्येच आपण उत्तर काढलं. आणि मी सांगतो तसं करीत चालायचं उत्तर. ओके. पहिल्यांदा उलट यायचं म्हणजे हा जे 2 आहे ना त्या 2चा घन करायचं म्हणून मी सांगितलं एवढं घन तरी पाठ पाहिजे. पहिले ह्या 2चा घन करायचं मग 2चा घन म्हणजे ह्या बीचा घन होणार या एकदा दोनदा एवढं या सूत्रानुसार सांगतो नंतर आपण सूत्र पुसून टाकणार आहोत. बघा 2चा घन करणार. 2चा घन केल्यावर तो किती 2चा घन आपल्याला माहिती किती 8. त्याच्यानंतर ज्याचा घन केलेला आहे त्याचाच वर्ग करायचा. त्याच्या जोडीदाराबरोबर त्याचा गुणाकार करायचा आणि त्याला 3 ने गुणायचं म्हणजे काय याचा वर्ग करायचा ह्या 2चा वर्ग 2चा वर्ग 4 4 गुणिले 1 इथं लिहितो वाटलं ते 2चा वर्ग करायचा त्याला गुणिले पुन्हा 1 आणि गुणिले 3 असं करत जायचं. म्हणजे 2चा वर्ग 4 4 गुणिले 1 4 आणि त्याची तिप्पट 12 4 त्रिक 12 इथं राहिलं 2 हातचा आला 1. पुन्हा आता इकडे आलो याच्या शेजारी इथं पण तसंच करायचं फक्त ह्या दुसऱ्या संख्येच्या बाबतीत की त्याचा वर्ग करायचा त्या वर्गाचा गुणा करायचा बरोबर करायचा आणि त्याची तिप्पट करायची म्हणजे काय एकाचा वर्ग 1 एकाचा वर्ग 1 गुणिले 2 2 आणि त्याची तिप्पट 6 आणि हातचा आला 1 7. ओके. आणि पुढं काय आता एकाचा घन एकच हे झालं बघा. नसेल समजलं तर अजून एक 2 उदाहरणामध्ये तुम्हाला लक्षात येईल. आपण पुढे जाऊया. मी सूत्र पुसून टाकतो म्हणजे सूत्र तुमच्या डोक्यात नाही राहणार. फक्त मी तुम्हाला सांगायचं होतं की कशा पद्धतीने ते सूत्रामध्ये बसवलं जातं म्हणून. ओके. 32 घेऊया. 32चा घन. माझे बरोबर करत आला. हे बघा 1 2 3 4 4 स्टेप मध्ये पहिल्यांदा काय करायचं बघा आता नीट लक्ष द्या. पहिल्यांदा ह्या 2चा घन करायचा आहे. या 2चा घन 8. मग मी सांगितलं 2चा वर्ग करायचा या दोघांचा गुणाकार करायचा आणि त्याची तिप्पट मग 2चा वर्ग 4 4 गुणिले 3 12 4 त्रिक 12 आणि त्याची तिप्पट 12ची तिप्पट 12 त्रिक 36 6 चाले 3 इथं तसंच होता 3चा वर्ग 9 9 गुणिले 2 18 आणि 18 त्रिक 54 किती 18 2 36 18 त्रिक साडेपाठ नाही तुमचे किती होतात 54 बरोबर 54 होतात ना
54 मध्ये किती मिळवायचे आपल्याला 3 किती झाले 57 आले 5 पुन्हा 3चा वर्ग 3चा घन 27 पण 27 आणि 5 किती 32 चुकलं का रे काही काहीतरी चुकलंय थांबा बरं माझी मिस्टेक झाली थोडीशी नीट लक्षात घ्या 32 जे लिहिलं होतं ना असं समजा इकडचं एक घन करायचं हे दोन संख्या आहेत माझ्या हातात ही एक 3 आहे इकडं 2 आहे असं 32 हा तर या इकडचं घन इकडचं एक घन मधले जे असतं ना वर्ग गुणाकार तिप्पट म्हणजे एकाचा वर्ग त्या दोघांचा गुणाकार तिप्पट इथं पण वर्ग गुणाकार तिप्पट हे असं दोन गोष्टी लक्षात धरल्या की आपल्याला समजतं मग आपण आता कसं करणार आहे बघा 32चा वर्ग कसा करणार एकदम सोपं आहे दोनाचा घन 1 2 3 4 दोनाचा घन 8 दोनाचा वर्ग 4 गुणिले 3 वर्ग दुप्पट वर्ग गुणाकार दुप्पट असं वर्ग नंतर गुणाकार आणि तिप्पट एवढं लक्षात धरा एवढं जर लक्षात धरलं तर कसं करायचं वर्ग दोनाचा वर्ग 4 याचा दोघांचा गुणाकार हा 4 त्रिक 12 आणि 12 ची तिप्पट 12 त्रिक 36 6 आले 3 पुढं याचं पण तसंच वर्ग गुणाकार तिप्पट आता वर्ग 9 3 त्रिक 9 9 गुणिले 2 9 दुने 18 हे 9 याचा गुणाकार 18 आणि आता 18 ची तिप्पट किती होणार 54 54 मध्ये 3 मिळवले 55 56 57 हे 7 8 आले 5 आता इथं फक्त नाव 3चा घन घ्यायचं तर किती येणार 27 आणि 27 आणि 5 किती 32 किती आला 32,768 आता बरोबर आलं बघा एवढं लिहून घ्या बरं इथं वर्ग गुणाकार तिप्पट कुठं करायचं असतं ते मधले दोन याच्यात आणि इकडे घन येतो इकडे घन येतो ओके समजला असं कोणाला तर थोडंफार हाय बी काहीतरी करा समजिम करा हा हा म्हणजे मला लक्ष येतं ते पोरं नाही समजते इथपर्यंत समजलं सगळ्यांना हे वर्ग गुणाकार तिप्पट मी असंच लिहून ठेवतो म्हणजे तुमच्या गोंधळ नाही होणार आपण अजून पुढच्या संख्या घेऊ चला 23चा घन करा चला माझ्या बरोबर करा नाही तर तुम्ही माझ्या अगोदर केलं तर काय हरकत नाही 23चा घन करा 1 2 3 4 4 स्टेप मध्ये पहिल्या याच्यात काय करणार आपण 3चा घन करणार करा 3चा घन किती आहे 3चा घन किती 27 मग हातचे किती येणार 2 नंतर आता पुढच्या स्टेप मध्ये काय करणार आपण वर्ग गुणाकार तिप्पट वर्ग गुणाकार तिप्पट वर्ग कोणाचा 3चाच वर्ग 3चा वर्ग किती 9 या दोघांचा गुणाकार किती होणार 6 बरोबर आहे का वरांच्या लक्षात आहे ना काही नाही बघा 3चा वर्ग 9 नंतर 9 आणि 2 9 दुने 18 9 दुने 18 आणि 18 ची तिप्पट पुन्हा तेवढं झालं आता आताच येऊन गेलं किती झाले ते 54 आणि हातचे किती आले होते 55 56 झाले मग किती राहिले 6 आले 5 बरोबर आहे का आता पुन्हा इकडे येतो 2चा वर्ग 4 2चा वर्ग 4 4 गुणिले 3 4 त्रिक 12 12 ची तिप्पट 12 त्रिक 36 आणि 36 आणि 5 2चा वर्ग येईन इथं 2चा वर्ग 4 बरोबर आहे का ते लक्षात नाही आलं का 2चा वर्ग 4 4 त्रिक 12 आणि 12 ची तिप्पट 12 त्रिक 36 36 आणि 5 मला आवाज कट होऊ राहिला रे हॅलो आवाज येतोय का पोरांनो हॅलो मोबाईल आपला ऑन कर बरं आवाज येतोय का बघ
माझा आवाज येतो का बघ ना. नाही तिथं ते कोपऱ्यात दाब जातो. तुला आवाज नाही येतो का? नाही येतो सगळ्यांच्या लक्षात आलंय का? चला बरं आता हे पुढचे तुम्हाला होमवर्क साठी 22चा वर्ग 24चा वर्ग सॉरी घन 27चा घन 28चा घन एवढे 1 2 3 4 एवढे 4 उदाहरणं तुम्ही घरी सोडवायचे घन. कारण आज आपल्याला पुढचं पण घ्यायचंय. अजून एक दुसरा पार्ट आहे बघा याच्यात जे तुम्हाला मी सांगत होतो. हे जर काहींच्या डोक्यावरून गेलं असेल तर काय करणार. आपण वर्ग काढणं शिकलेलो आहे बघा. वर्ग समजा आता हे 22चं काढायचंय बघा. 22चं घन काढायचं तर आपण वर्ग काढायला शिकलेलो आहोत. मग आपण जर कोणाला हे समजलंच नसेल तर त्यांनी काय करायचं सरळ सरळ 22चा वर्ग गुणिले 22 कारण इथं पर्याय नाही दुसरा. हे गुणाकार करावाच लागेल आता. मग 22चा वर्ग काढण्याची पद्धत आपल्याला माहिती आहे. काल आपण शिकलेलो आहे. त्याच्यामध्ये सुद्धा हाच फॉर्म्युला होता ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग. हेच वापरलं होतं मी. पण मी तुम्हाला 3 स्टेप मध्ये करून दाखवलं होतं बघा. हे कसं होतं याचं उत्तर 3 स्टेप मध्ये कसं काढलं होतं. पहिल्यांदा 1 2 3 पहिले 2चा वर्ग 4 बरोबर आहे का. नंतर या तिघांचा गुणाकार केला तुम्ही 2 गुणिले 2 गुणिले हे वरचे 2 मध्ये 2 4 4 2 8 आता पुन्हा या 2चा वर्ग किती 4 झाला बघा 484. आणि आता 484 गुणिले 22 तुम्ही करू शकतात. हा तुमचा 22चा वर्ग इथे येऊ शकतो हा गुणाकार करून. म्हणजे तुम्हाला जर ती याच्या अगोदर सांगितलेली पद्धत समजली नसेल तर मग ही एक पद्धत वापरा. नाही कळली तर तुम्हाला मग तिन्ही वेळेस गुणाकार करण्याशिवाय पर्याय नाही की 22 गुणिले 22 गुणिले 22 असे असे गुणाकार करूनच तुम्हाला ते सोडवावे लागते. लक्षात येत आहे का. त्याच्या पलीकडे तिसरी मेथड दुसरी कोणतीही नाही. पण घनमूळ काढण्यासाठी मात्र तुम्ही बघताच फक्त तुमचं एवढंच पाठ असेल ना एवढं घनमूळ वर्गमूळपेक्षाही सोपं आहे. तुम्ही नुसते नजरेने सांगू शकता की हा किती मोठी संख्या असेल नजरेने सांगू शकतात की कशाचं घनमूळ आहे. पण घन करताना मात्र गुणाकार करावा लागतो. त्याच्यामुळे तिथे ही प्रोसेस पाढे पाठांतर लागतात. म्हणून मी सुरुवातीला स्टार्ट होण्यापूर्वी सांगितलं की सगळ्यांचे पाढे पाठांतर असणं खूप गरजेचं आहे. इथपर्यंत समजलं की होमवर्क दिलं तुम्ही तुम्हाला शॉर्ट एक सांगितलं दुसरी आयडिया की कसं करायचं. आता परीक्षेला विचारलं कसं जातं. परीक्षेला शक्यतो एवढं सोपे नाही येत आणि अवघडही येत नाही. या ह्याच्यातलेच असतात बघा. आता हा किती आहे 2चा घन 8 2चा घन 8. तो प्रश्न असा असतो 0.02चा घन. पोरं इथं कन्फ्युज होऊन जातो करायचं काय. दशांश चिन्ह द्यायचं कुठं नेमकी हा त्यांचा प्रॉब्लेम आहे. बरोबर आहे की नाही. आपण सुरुवात छोट्या मोठं असलं तरी काही अडचण 0.2 पासून एखाद दशांश चिन्ह आता द्यायचं कुठं दशांश चिन्ह. तर नेहमी लक्षात ठेवा ज्यावेळेस आपण घन करतोय ना त्यावेळेस इथं दशांश चिन्ह नाही असं समजून ती संख्या डोळ्यासमोर घे. आता इथं किती 0.2 किंवा 0.2चा घन. आपण असं समजा की हा फक्त 2चाच घन आहे आणि आपल्याला 2चा घन पाहिजे. आपला किती 2चा घन 8 आहे. 2चा घन किती आहे 8. आता दशांश चिन्ह द्यायचं कुठं हा मोठा प्रश्न येतो. मग दशांश चिन्ह इथं 2च्या नंतर किती घर आहे दशांश चिन्हासाठी एकाच घरानंतर दशांश चिन्ह आलेलं आहे. बरोबर आहे की मग एक डोक्यावर किती आहे 3. मग एक दशांश चिन्ह म्हणजे 3 लक्षात धरायचं. 3चे ग्रुप पाडायचे. मग याला आपल्याला त्याची तिप्पट करायची म्हणजे एकाची तिप्पट किती होणार 3 म्हणजे 3 घरानंतर यायचं. एक तर घर दिलेलंच आहे मग 2 3 झालं. अजून एकदा सांगतो थांबा. दुसरं सांग 0.03 घेतो त्याचा घन. ओके 3चा घन तुम्हाला माहिती किती 27. आता किती घरानंतर पॉईंट द्यायचा हा मोठा प्रश्न. किती घर इथं 2 त्याच्यात तिप्पट करा किती होणार 6 म्हणजे 6 घरानंतर तुम्हाला इकडे यायचंय. मग 6 घराने इथं 2 दिलेले 2 उरलेले 4 देऊन टाका 1 2 3
4 5 6 झाला. याचा 0.03 चा घन झाला 0.000017. अजून एक घेतो बघा. समजा आता आपल्याला 0.04 0.004 असं आहे. त्याचा घन करायला लावा. कसं करणार? हे किती टाकायचे सोडून द्या. फक्त समोर काय 4 4 चा घन किती? 64. आता किती घर यायचंय? हे किती आहे? 1 2 3 3 चा 3 पट 9. मग 9 घर बघायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9. चिन्ह समजतंय का? समजत असेल तर हात वरती करा पटापट. ज्यांना ज्यांना समजलं असेल एकदम सोपं आहे बघा. आणि पेपर आणि ते असेच येतात. हे शून्य आपले ना, शून्य मार्क खाता आपण त्या शून्याच्या याच्यात गोंधळून जातो की एवढे शून्य दिले किंवा हे किती घरानंतर दशांश चिन्ह द्यायचं हे कळत नाही. तसं याचं घन सांगितलं ना, तर घनमूळ सुद्धा खूप सोपं येत. ते पण आपण घेणार आहोत. पहिल्यांदा हे समजलं का सांगा. समजलं असेल तर असे सांगितलं करा. म्हणजे मला दिसतं येतं किती जणांनी केलं, म्हणजे माझं लक्षात येतं, पुढं जाता येतं मला पटापटा. ओके ओके ओके. तू चुक आहे लिहिलंय का? तू लिहिलं? आता हे दशांश चिन्ह झालं. अजून एक असतं शून्य असेल तर किती? समजा 10 चा घन आपल्याला सगळ्यांना माहिती. एकाचा घन माहिती ना किती? 1. आणि किती शून्य द्यायचे? 3. 1 2 3. जेवढे शून्य असं ना त्याचे चिपट करा. नंतर समजा 20 चा घन करायचा आहे. मग किती होणार? 2चा घन किती? 2चा घन किती? 8. आणि याची किती? 3. 1 2 3. जास्त घेऊ का? जास्त घेऊ. 200 चा घन. 2चा घन किती? 8. आता हे किती आहे? 2. 2 चे तिप्पट किती? 6. इथे किती शून्य येणार? 6. 1 2 3 4 5 6. शून्याचं अगदी सोपं आहे. त्यामुळे याच्यावर जास्त वेळ घालवणार नाही. ठीक आहे. आता घन सगळ्यांना समजले असेल. आणि त्याच्यातल्या 2 पद्धती ज्या सांगितल्या तुम्हाला त्या घनामध्ये मित्रांनो लक्षात घ्या. जर कोणाला कळलं नसेल तर सरळ सरळ आपली साधी पद्धत वापरायची. 3 वेळेस गुणाकार करणे. आणि खूप काही मोठे येत नाही, पण तुम्हाला साधारणपणे असे दशांश चिन्हाचेच येतात. त्याच्यामुळे तिथे थोडंसं कन्फ्युज होतं. ते घनमुळामध्ये जास्त प्रश्न सुटतात. त्याच्यामुळे घनमुळाला आपण थोडा जास्त वेळ देणार आहोत. तर आपल्याला माहिती आहे 3चा घन 27. बरोबर आहे. आता हेच चिन्हांकित भाषेत 27 च घनमूळ 3. मग हे कसं लिहिलं जातं चिन्हामध्ये? घनमुळात 27. बघा हे वर्गमुळाचं चिन्ह आहे. तिथं 3 लिहिला जातो. त्यामुळे याला म्हणतात घनमूळ. आता हे 27 च घनमूळ किती आहे? 3. 27 च घनमूळ किती? 3. हे चिन्हामध्ये असं लिहिलं जातं. म्हणजे 3चा घन 27 आणि 27 च घनमूळ किती? 3. हे दोन्ही गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे की हे घनमूळ लिहिताना या चिन्हामध्ये इथं 3 लिहिलेलं असतं कर्ण चिन्हामध्ये. नंतर समजा वजा 10चा घन किती येणार? वजा 10चा घन. वजाचा घन नेहमी वजाच येतो. वजा 1000. आणि मग घनमुळात वजा 1000 बरोबर किती येणार? वजा 10. घ्या बरं लिहून. आता घनमूळ काढताना पुन्हा असं एका खाली एक लिहून घ्या बरं सगळ्यांनी. हे 1 ते 9 पर्यंतचे घन लिहून घ्या. त्याच्यावर खूप महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. आता घनमूळ आपण बघतोय. हे फक्त सुरुवातीला सांगितलं की 3चा घन 27 आणि 27 चं घनमूळ 3. हे कसं लिहिलं जातं?
चिन्हांकित भाषेमध्ये ते सांगितलं. झालं लिहून. आता पुन्हा एकदा हे जे फळ्यावर मी लिहिलेलं आहे ते पुन्हा एकदा लिहून घ्या. एकाचा घन 1 लिहून घ्या सगळ्यांनी. दोनाचा घन 8, तीनाचा घन 27, चाराचा घन 64, पाचचा घन 125, सहाचा घन 216, साताचा घन 343. द्या लोक पटापटा. आठाचा घन 512, नवाचा घन 729. कमीत कमी एवढे तरी घन पाठ पाहिजे. आता हे का सांगतोय बघा. जेव्हा आपण एखाद्या संख्येचा घन काढतो, वर्गमुळाच्या वेळेस पण मी तेच सांगितलं होतं. जेव्हा एखाद्या संख्येचा आपण वर्गमूळ काढतो किंवा कुठल्याही संख्येचा वर्ग काढणे किंवा वर्गमूळ काढणे, तर जी वर्गमूळ काढताना जी संख्या तुम्हाला घनमूळ काढताना सुद्धा जी संख्या त्या घनमुळात दिलेली, तिचा जो अंक आहे शेवटचा एकक स्थानचा, ते 1 ते 9 मधलेच अंक असतात कुठले. बरोबर आहे की नाही? कोणतीही संख्या असो, 2 अंकी असो, 3 अंकी, 4 अंकी, कोणतीही संख्या घ्या, ही 1 ते 9 या अंकापासून शून्य थोडंसं बाजूला ठेवताय, नाही तर मग शून्य पुढे सुद्धा शून्य असतो. सॉरी, आपल्याला फक्त याच्याशी संदर्भात बोलायचं घनमुळाच्या, म्हणून मी तुम्हाला थोडं शून्य बाजूला ठेवलं. पण 1 ते 9 अंक, म्हणजे 1 ते 9 अंकावरच आपल्याला जसं वर्गमूळ आपण ओळखलो तसं एक घनमूळ ओळखणार आहोत. आणि अगदी काही सेकंदात ओळखणार, वर्गमुळापेक्षाही लवकर ओळखणार. तर बघा आता जरा मी काही गोष्टी दाखवतो, नीट बघा तुम्ही सगळ्यांनी. नीट या इकडे बघा जे लिहिलेलं इथं. एकाचा घन किती आला रे? एकच आला बघा. याला मी बॉक्स करतो. नंतर इथं बघा, चाराचा घन 64, पाचाचा घन 125, सहाचा घन 126. इथपर्यंत नीट बघा. यांच्या एकच स्थानचा अंक बघा. हे बघा, एकच स्थानचा अंक 1 आला. इथं चाराचा घन होता पण एकच स्थानी कोण आला? 4. पाचाच्या एकच स्थानी पुन्हा 5च आला. सहाच्या एकच स्थानी पुन्हा 6च आला. आणि 9च्या ठिकाणी बघा कोण आलं? 9चा घन घ्यायचा. 9 तिथं ते जो घन आलेला आहे, घनाच्या एकच स्थानी सुद्धा 9च आलेला आहे. बरोबर आहे की नाही? मग याचा अर्थ असा होतो, जर 9चा घन 729 असेल तर 729चं घनमूळ उलट घनमूळ 9 येतोय. म्हणजे जर आपल्याला घनमुळात 729 दिलेली असेल तर आपल्याला हे माहिती पाहिजे की याचे एक स्थानी कोणता येणार आहे? 9 येणार आहे. म्हणजे जी कोणती आपल्या संख्येत उत्तर 9 येणार आहे. म्हणजे हे तुम्हाला एकच स्थानासाठी लक्षात धरण्यासाठी. म्हणजे इथं थोडं बघा आता. हे 2च्या पुढे बघा, 2चा घन किती झाला? 8. आणि 8च्या तिथं बघा बरं, 8चा घन 512. म्हणजे 2च्या घनाच्या एकच स्थानी 8 येतो आणि 8च्या घनाच्या एकच स्थानी 2 येतो. म्हणजे 2च्या जागेवर काय येतो? 2च्या जागेवर 8 येतो किंवा 8च्या जागेवर 2 येतो. एखादी संख्या दिलेली असेल एकच स्थानावर जी आहे, तर तिच्या एकच स्थानी 2 असेल तर तिच्या घनमुळाच्या एकच स्थानी 8 येणार आहे. हे असं त्याचा अर्थ घ्यायचा. किंवा एखादी संख्या तुम्हाला घनाची घनमुळच दिलेली असेल, त्याच्या सुद्धा 8 दिलेला असेल तर समजून घ्यायचं उत्तराच्या एकच स्थानी आपल्याला 2 येणार आहे, असं त्याचा अर्थ. नंतर इथं बघा 3 आणि 7 मध्ये बघा, 3च्या एकच स्थानी 7 येतो आणि 7च्या ठिकाणी 3 येतो. पुढचं तर तुम्हाला लक्षात आलं. आता एकाचं हे सगळे सारखेच आहे. मग हे लक्षात कसे धरणार तुम्ही? तुम्हाला हे पाठच करावं लागेल. हे पाठ केलं का बरोबर लक्षात राहतं. ओके, मग आपण आपल्या आता घनमुळाला लक्षात घेऊ. हे एवढं चार्ट लिहून घेतला ना, मग तुम्ही हेच बघा. एकाचा घन एकच 1, एकाचं घन एकच, नंतर 4 5 6, 4 5 6 हे सेम आहे बघा. 4च्या जागेवर 4, 5च्या जागेवर 5, 6च्या जागेवर 6 आणि 9. 1 4 5 6 9. मग बाकीचं राहिलं कोणतं आता? 2. 2च्या जागेवर जातो 8, 8च्या जागेवर 2, नंतर 3च्या जागेवर 7 आणि 7च्या जागेवर 3. नेऊन दे गं. चला मग एक संख्या घेतो या आता. सगळ्यांनी परत लिहून घेतलं की मी पकडून पुसून टाकतो आपण. चला घ्या बरं. घनमुळामध्ये 39,304. घनमुळात 39,304. अतिशय सोपं बरं का, लक्ष द्या सर्वांनी, खूप सोपं आहे. आपण वर्गमूळ काढताना काय काय केलं होतं? याचे 2-2चे ग्रुप, दोनच ग्रुप काढले, एकीकडचा उरलेला इकडं. आता आपण इथं काय करणार आहे? हे जे दिलेलं आहे जरा घनमुळात त्याला मी सेपरेट लिहून घेतो.
393 0. 3चा एक ग्रुप करणार आहे आणि नंतर बाकीच्याचा एक ग्रुप करणार आहे. नीट लक्ष द्या. आणि बघा आता याला मी एकदम सिंपल करतो. आता काय करणार आहे बघा, मी किती मोठी संख्या मला काय घेणं देणं नाही. मी काय पाहतोय फक्त बघा याचा. याच्या एकच स्थानी काय ते बघणार आहे. काय आहे याच्या एकच स्थानी? काय आहे? 4. बघा मग 4 होता त्याच्यातून काय सांगितलं, इथं जर 4 असेल या येणाऱ्या घनमुळामध्ये पण काय असलं पाहिजे? 4. बरोबर आहे की नाही? याच्याच संख्या 4 आहे ना, तर इथं उत्तरामध्ये काय येणार तुमचं? 4. आता एकदम सिंपल राहील. खाली फक्त आता ही पूर्ण संख्या धरायच्या. ही किती झाली? 39 39. 39च्या अगोदरची पूर्ण घनसंख्या कोणती ती बघायची. 39च्या अगोदरची ही घनसंख्या बघायची. 1 8 27 64 25 मग 39 कोणाची जवळ? 64च्या अगोदर 27च्या नंतर आहे. म्हणजे कोणाच्या जवळ आहे ती? 27च्या जवळ. बरोबर आहे ना? 64च्या अगोदर आहे आणि कोणाच्या अगोदर? 27च्या नंतर. म्हणजे कोण येणार जवळ? 3. मग कोणाचा घन येतो 3? 3चा घन. मग इथं काय लिहिणार तुम्ही? 3. झालं, आलं तुमचं उत्तर. हे घनमुळामध्ये 39,304 आहे ना, हा 34चा घनमूळ. याचं घनमूळ आहे 34 आणि 34चा घन 39,304 येणार. तुम्ही करून बघा वाटलं. सोपं आहे का अवघड आहे? ही प्रॅक्टिस केल्यावर हे मी तुम्हाला सांगतो, वर्गमुळापेक्षा तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने सोडवणार. बघा हे समजलं नसेल तर पुढचं एक उदाहरण घेतो बघा. 110 592 घनमुळात 110 592. पुन्हा बघा मी काय करतो, त्याला सेपरेट करून घेतो इथं खाली थोडंसं समजण्यासाठी. ओके. पुन्हा 3चा ग्रुप केला मी. हे 3चं. हा 3 आणि उरलेला काय असेल तो. मी फक्त इकडे एकच स्थान बघणार. याच्या एकच स्थानी किती? 2. मग 2 असलं तर काय येणार आहे? 8 येणार आहे. 2 असेल तर काय येणार आहे? 8. आणि इथं बघा आता 110 कोणाच्या अगोदर? 110 125 मोठं होतं. 64 मध्ये 4. हे आहे 48चं घनमूळ. याचं घनमूळ आहे 48. समजत असेल तर थंब करा. तेवढं एकच पर्याय आपल्याकडे येते. बघू बरं पुढचं पटापट सोडवता का नाही आता तुम्ही. देऊ का? 92 61 घ्या लिहून. 92 61 मला लिहायच्या अगोदर तुमचं झालं पाहिजे. 92 61. करा बरं पटक्यात. मी तोंडी करू शकतो पण तुम्हाला समजण्यासाठी बघा हे 3चा ग्रुप आणि हा एक बाजूला. मग मी बघणार याच्या एकच स्थानी काय? 1. मग 1च्या जागेवर काय असतो? 1च असतो बाबांनो. आणि 3 कोणती पूर्ण वर्ग आहे? 3च्या अगोदर 8 आहे बघा. 8 3 9 9 आहे ना तिथं. 9 8 म्हणजे कोणाचा? 2चा. कितीचा आला तो? आहे का बरोबर? 21चा आहे का तो? आहे का 21चा वर्ग? 21चा घन आहे का? 92 61 आणि 92 61 9,961 घनमूळ आहे 21. सोपं आहे ना? ते तुम्हाला म्हटलं वर्गमुळापेक्षा घनमूळ ओळखणं अतिशय सोपं. किती मोठी संख्या येऊ द्या तुम्ही पटापट पटापट करणार. दोन तीन तुम्हाला देतो बरं सोडा. सोडा बरं बघू किती जणांची येते. मग मी सोडून दाखवतो. 12 167 काढा बरं येतं. ज्याचं झालं त्याने लगेच टांग टांग काहीतरी करा. समकारामध्ये मला समजतं याचं झालंय. 23 83 28. अरे वा. सोडवा सोडवा लवकर हे झालं का? कोणाच झालं? उत्तर टाईप करता येतं करता तरी मेसेज वगैरे टाईप करता येत असतात कोणाला. 21 जणांचं झालं फक्त. ठीक चला सांगतो बघा. मी सांगितलं तीनचा एक ग्रुप आणि इकडचा एक ग्रुप. म्हणजे एकच स्थानी काय आहे? 7. मग इथं काय येणार? 7. एकाचं एकच 17चं आहे बघा. एकदम सोपं होतं. 17चं होतं 17चं.
12 167 सॉरी, मग 121 आहे ना, इथं 7 आणि 12 23 येतो मग. 12 167 थांबा. 12 167 मी कमी घोळ राहिला. 3चा ग्रुप पण हा या एकच आणि 7 आहे. 7 आहे म्हटलं काय येणार 3 आणि 12 2 23 आहे बघा. पुढचं काय दिलं होतं मी, मोठं दिलं होतं ना 23 83 28 झालंय का ते सांगा. 23 83 28 किती उत्तर आलं त्याचं. पुन्हा 3चा ग्रुप करूया. एकच स्थानी 8 आहे. 8 आहे म्हटलं काय येणार तिथं 2 बरोबर आणि 238 238 238 216 नंतर आहे आणि 343 पेक्षा लहान आहे म्हणजे 6 येणार 62 62 कोणा चालू तुम्ही. वा गुड. कसू का मी म्हटलं होतं तुम्हाला घन आणि घनमूळ एकदम सोपं आहे. आता बघा बरं या असं करा बरं याच्या पद्धतीने जमतंय का बघू बरं किती जण करतात. 0.4 0 1 2 3 4 4 काढा बरं आता घनमूळ. आता काढा. हे पण सोपंच आहे. बघा असं जर कधी उदाहरण आलं 0.0 असेच येतात साधारण. त्यावेळेस काय करायचं हे 0 0 सोडून द्या डोक्यातून. पहिल्यांदा काय करायचं हे 64 घनमूळ आपल्याला माहिती किती आहे 4 तो लिहून घ्या. ओके आणि आता काय करायचं हे 3 ग्रुप करायचे 3 1 2 3 1 2 3 किती ग्रुप तयार झाले रे 2 ग्रुप तयार झाले 2 दशांश चिन्ह नंतर जे येतात 3 ग्रुप करायचे. किती ग्रुप तयार झाले ते बघायचं बघा 1 आणि 2 ग्रुप तयार झाले. 2 ग्रुप तयार झाले ना मग 2 घालणार दशांश चिन्ह द्यायचं 1 2 0.04 नाही समजलं पुन्हा एक अजून एक सांगतो बघा. अजून एक सांगतो घनमुळात 0.0 किती घेऊ 0.8 याचा काढा. काय करणार मी काय सांगितलं आता याचं बघायचं याचं घनमूळ किती आहे 2 2चा घन 8 8चा घनमूळ 2 असं. आता किती घरानंतर तसे चिन्ह द्यायचे आपल्याला ते बघायचं काय तर तुम्हाला सांगितलं तर 3 ग्रुप करायचे 3 ग्रुप 1 2 3 किती ग्रुप तयार झाला एकच ग्रुप तयार झाला एकच म्हणजे एका घरानंतर हे बघ एकच घर आहे 0.2चा सोपं आहे ना. पुन्हा एकदा सांगतो बघा अजून एक उदाहरण देतो जरा जरा थोडं अजून सोपं होईल. 0.0000729 करा बरं 729 कोणाचा आहे रे नावाचं घनमूळ. आता किती घरानंतर द्यायचंय कसं ओळखायचंय मी तुम्हाला सांगितलं 3 ग्रुप करायचे म्हणून 1 2 3 1 2 3 किती ग्रुप तयार झाले 2 मग 2 घरानंतर संख्येने द्यायचे म्हणजे 1 2 दशांश 0.09 0.09 हे समजलं का. अगदी सोपं होतं ते एवढं अवघड नाही. त्या चिन्हाचं जरी आलं तरी सुद्धा आपल्याला आलं पाहिजे. आता नुसते 0 0 आले तर काय करणार समजा आता हे असेल
आपल्याला माहिती, म्हणून मी सांगितलं 10चा घन 1000 होतो आणि 1000 10. पण काय करतात त्याचं शून्याचा ग्रुप करायचा, 1 2 3 किती ग्रुप झाले, 3. तर एक कसं करायचं, पुढे एक शून्य द्यायचं, शून्यांचा ग्रुप करायचा. तुम्ही आता घनमय बरं का. सांगा बरं, 125 कोणाचं घनमूळ आहे? 5चा घन 125 आणि 125चं घनमूळ 5. आणि इथे किती शून्य आहे? 1 2 3. किती ग्रुप तयार झाले? एक ग्रुप तयार झाला म्हणून एक शून्य. शून्यांचा ग्रुप करायचा. किती शून्य द्यायचे आपल्याला याच्या पुढे ते ओळखायचं कसं, तर शून्यांचा ग्रुप करायचा. चला घरचा अभ्यास घ्या. घेतला का घरचा अभ्यास घेऊन? तर चला थोडी रिव्हिजन करूया. आज आपण पूर्ण वेळ काय बघितलंय. आपण सुरुवात केली होती घनापासून, आणि घन व घनमूळ या टॉपिक मध्ये सुरुवात केली आपण. घनाला घन कशामध्ये, एखाद्या संख्या गुणाकारात 3 वेळा आली तर येणाऱ्या संख्येच्या गुणाकाराला त्या संख्येचा घन म्हणतात. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सुरुवातीला 2 नियम सांगितले होते की धन संख्येचा घन हा धन संख्येत असते, ऋण संख्येचा घन हा ऋण संख्येत असते. त्याच्यानंतर कोणत्याही पूर्णांक संख्येच्या घनाला पूर्ण घन संख्या म्हणतात. जसं की -3चा घन 27 येतो आणि 8चा घन 512 येतो, म्हणजे -3चा घन -27 येतो आणि 8चा घन 512 येतो. याचा अर्थ की जी -27 आणि 512 याला पूर्ण घन संख्या म्हणतात. मी तुम्हाला उदाहरण देऊन पण ते सांगितलं होतं, 10चं उदाहरण दिलेलं होतं. त्याच्यानंतर तुम्हाला 1 ते 10 पर्यंतचे घनसंख्या ह्या पाठ करायच्याच आहेत. त्याच्यानंतर आपण 2 अंकी संख्येचा घन कसा काढायचा त्यासाठी एक सूत्र सांगितलं होतं, a अधिक b कंसाचा घन. आणि त्या सूत्राच्या आधारे ते एक आपण ट्रिक वापरून करत होतो. की सांगितलं होतं की 2 इकडचं घन नंतर घनामध्ये वर्ग वर्ग गुणाकार तिप्पट, पुन्हा मध्ये पण वर्ग गुणाकार तिप्पट, अशी जी मेथड सांगितली. ती काही करत बसली नसेल, समजली नसेल तरी हरकत नाही. तर दुसरी एक त्याच्यामध्ये स्टेप सांगितली होती की आपण वर्ग करणे हे शिकलेलो आहोत. तर मग 2 संख्यांचा वर्ग लिहायचा आणि त्याला तिसऱ्या संख्येने गुणायचं. म्हणजे थोडक्यात असं सांगितलं होतं की 25चा घन असेल तर आपल्याला माहिती आहे 25 गुणिले 25 गुणिले 25 असं लिहायचंय. तर 25चा वर्ग आपल्याला माहिती आहे 625 गुणिले 25, म्हणजे त्याचा वर्ग माहिती, तो वर्ग लिहून घ्यायचा आणि त्याला पुढच्या राहिलेल्या संख्येने गुणायचं. तेवढं गुणाकार तर मात्र आपल्याला करावाच लागेल. अशा पद्धतीने आपण ते बघितलेलं होतं.
त्याच्यानंतर आपण चालू केलं होतं दशांश चिन्हांचा पण घन कसा काढायचा ते आपण तुम्हाला सांगितलं होतं की जसं की 0.04 असेल त्याचा घन करायचा. तर पहिले 4चा घन लिहायचा आणि त्याच्यानंतर किती घर दिलेले आहेत तर 2 घरं होते बघा 0.04 म्हणजे 2 घरं तर त्याचे दुप्पट करायचे म्हणजे किती होणार 2चे दुप्पट तिप्पट का 2चे दुप्पट 6 2चे तिप्पट 6 तर जे तरी 6 म्हटलं तर ते 0.04चा असं दिलं होतं बघा मी 0.04चा घन करायचा असेल तर आपण या 4चा घन आपल्याला माहिती आहे किती 64 पण किती घरानंतर दशांश चिन्ह ते कसं ओळखायचं होतं तर हे किती घरानंतर हे 2 आहे मग ते किती तिप्पट व्यतिरिक्त 6 म्हणजे 2 घर झाले अजून 4 घर द्यायची 1 2 3 4 हे पण याची पण प्रॅक्टिस आपण करून घेतली. त्याच्यानंतर आपण घनमुळाकडे बघत असताना तुम्हाला या घनाच्या एकच स्थानकावरून कशा पद्धतीने काढतात अगदी काही सेकंदात मुलांनी काढत होते. मी बघितलं काही काही हात वरती पटापटा होत होते. याचे पण घनमूळ काढताना बघा आता याचे एक स्थानी 9 आहे. बरोबर आहे की आणि 205 कोणत्या घनाच्या जवळ घनमूळ घनसंख्येच्या जवळ आहे 205 म्हटल्यानंतर यात 216 मोठी होती त्याच्यापेक्षा 105 म्हणजे हे 5 आणि हे 9 बरोबर आहे की नाही म्हणजे 59चा हा घनमूळ येतो आपण तोंडी सुद्धा सांगू शकतो. एकदम तोंडी सुद्धा उत्तर आलं बघा याचं. म्हणजे मी काही सोडवलं पण नाही नुसती तोंडी आपण डोळ्याने बघताच त्याने सांगू शकतो. त्याच्यानंतर आपण काय बघितलं शेवटी शून्य असताना घनमूळ कसं काढायचं ते पण बघितलं. त्याच्यानंतर दशांश चिन्हांचे घनमूळ कसे काढायचे ते आपण बघितलं. नंतर तुम्हाला एकंदरीत सगळा होमवर्क पण दिलेला आहे. म्हणजे आजची जी तासिका होती तुम्हाला जेवढा वेळ द्यायचा होता पूर्ण वेळ आपल्याला भेटलेला तरी उशिरा आपलं थोडंसं जॉईनिंग झालं. तर काही हरकत नाही. तेवढं मी कव्हर करण्याचा प्रयत्न केला तो वेळ. बरेचसे उदाहरणं होते ते उदाहरणं तुम्हाला मी घरी दिले सोडवायला. त्याच्यामुळे आजचा आपला हा वेळ थोडासा वाचला. तर या तासिकेसाठी आमच्या तालुक्याच्या गट शिक्षणाधिकारी आदरणीय शेख मॅडम यांनी संधी उपलब्ध करून दिली. आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस पण आहे. तर मॅडमला आणि पठाण सरांना यांनाही लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि सर्व विद्यार्थ्यांनाही पुढील तासिकेसाठी म्हणजे आता ज्या पुढच्या होणाऱ्या नवीन तासिका आहे दररोज तासिका चालू करणे त्यालाही शुभेच्छा आणि आजच्या तासिकेबद्दल काही अडचणी असतील तर मला पुढील तासिकेच्या वेळेस नक्कीच मेसेज करा सांगा मी त्याच्यात तुम्हाला अजून सुधारणा करून तुम्हाला चांगलं देण्याचा प्रयत्न करेन. आपली पुढची तासिका माझी ते 25 तारखेला आहे त्यावेळेस सर्वांनी उपस्थित राहायचं आहे. ठीक आहे सर्वांचे धन्यवाद. साईंदाने सर गेलेत का साईंदाने सर ओके सर्वजण लेट झाले तरी चालेल आपली वेळ संपलेली आहे 8 वाजून 10 मिनिटं झालेली आहे.